नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2024 या सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपली PYQ सिरीज जी काय ती मागच्या काही कालावधीपासून सुरू आहे। याआधी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेशी संबंधित असणाऱ्या PYQ सिरीजचाही अनेक प्रकारचे व्हिडिओज या ठिकाणी केलेले आहेत आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत। एवढंच नव्हे तर संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2018, 19, 20, 21, 22 या संबंधीचे सुद्धा अनेक प्रकारचे जे काही व्हिडिओज आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आणि आणखीन आपण या ठिकाणी संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018, 19, 21 या 3 प्रकारचे व्हिडिओ सुद्धा आपल्या या ठिकाणी यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील की जे गट क च्या पूर्व परीक्षेशी संबंधित आहेत। आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी या PYQ सिरीजला कंटिन्यू करत असताना संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022च्या राज्यवस्था घटकासंबंधीच्या प्रश्नांची चर्चा जी काही ती घेणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण या सर्व माध्यमातून एक प्रकारे 2017 पासून ते एक प्रकारे 2023 पर्यंतच्या अनेक प्रकारच्या प्रश्नांवर या ठिकाणी प्रकाश टाकतोय की जे राज्यवस्था घटकासंबंधीचे प्रश्न आहेत की जेणेकरून आपल्याला अनेक प्रकारच्या प्रश्नांची उकल योग्य पद्धतीने करता यावी, अनेक प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण योग्य पद्धतीने करता यावं आणि अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या विश्लेषणातून अनेक प्रकारच्या एक प्रकारे IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकता यावा। तर आज आपण पुन्हा एकदा हात घालूया तो म्हणजे या गट क पूर्व परीक्षा 2022च्या राज्यवस्था घटकासंबंधीच्या प्रश्नांना। तर सुरू करूया संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022च्या राज्यवस्था घटकासंबंधीच्या प्रश्नांचं विश्लेषण। तर यामध्ये पहिला प्रश्न या प्रकारचा आहे, भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे देण्यात आली आहे। प्रश्न पहा काय की भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे देण्यात आली आहे। पर्याय 1 मुख्यमंत्री, पर्याय 2 मंत्रिमंडळ, पर्याय 3 राज्यपाल आणि पर्याय 4 यापैकी नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो कलम 154चा विचार करता कुणाशी संबंधित आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। तर हा ऑब्व्हियसली या ठिकाणी कलम 154चा संबंध घटनेतला पाहता या ठिकाणी तो राज्यपालाशी संबंधित आहे असं म्हणायला वाव आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्या की परीक्षा राज्यसेवा पूर्व परीक्षा असो अथवा संयुक्त गट ब पूर्व परीक्षा असो या कोणत्याही परीक्षेमध्ये राज्यपालाविषयीचा प्रश्न हा नेहमी आणि हमखास विचारला जातो। याही ठिकाणी कलम 154च्या माध्यमातून राज्यपालाविषयीच प्रश्न विचारला गेलेला आहे। मग या ठिकाणी याचं उत्तर सुद्धा राज्यपाल आहे का? तर निश्चितच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्या इथं राज्यपाल सांगता येईल की भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे देण्यात आलेली आहे, तर ती देण्यात आलेली आहे राज्यपाल यांच्याकडे। कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 154 अंतर्गत अशी तरतूद केलेली आहे की राज्याची कार्यकारी सत्ता किंवा राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे निहित असतात किंवा निहित आहेत, अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी कलम 154 मध्ये करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी राज्यपाल हेच या ठिकाणी सांगता येऊ शकेल। आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्यपाल, की भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता किंवा कार्यकारी अधिकार हे राज्यपाल यांच्याकडे देण्यात आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्यपाल। तर या प्रश्नाच्या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण पुढे आपण पाहूया। कलम 153 नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे। म्हणजे घटनेच्या कलम 153 नुसार आपल्याला प्रश्न विचारला 154 विषयी, कलम 154 विषयी, पण या ठिकाणी घटनेमध्ये पण जर कलम 153 चा संदर्भ पाहिला तर काय तरतूद केलेली आहे की कलम 153 नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे। एवढंच नव्हे तर याच कलम 153 अंतर्गत या ठिकाणी 7व्या घटनादुरुस्तीनुसार 1956 साली आणखीन एक तरतूद ऍड केलेली आहे। ती म्हणजे कोणती की मात्र एखादी व्यक्ती 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांची राज्यपाल म्हणून नेमली जाऊ शकते। जसं की मणिपूर, त्रिपुरा, नागालँड या राज्यांसाठी अनेक वेळा एकच राज्यपाल नेमले जातात। म्हणजे एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांची राज्यपाल म्हणून या ठिकाणी नेमली जाऊ शकते असा ही उल्लेख 1956च्या 7व्या घटनादुरुस्तीद्वारा कलम 153 अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतो। जसं की मणिपूर, त्रिपुरा किंवा नागालँड या राज्यांसाठी किंवा अशा छोट्या राज्यांसाठी एकच राज्यपाल शक्यतो नेमले जातात। एवढंच नव्हे तर घटनेच्या कलम 239(2) नुसार ही पण तरतूद माहिती असू द्यात की ज्याचा संबंध केंद्रशासित प्रदेश किंवा संघराज्य प्रदेशाशी आपल्याला जोडता येतो। तर मग आता पहा की घटनेच्या कलम 239(2) नुसार नुसार राष्ट्रपती एखाद्या राज्यपालास लगतच्या संघ राज्यक्षेत्राचा म्हणजेच केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून सुद्धा नियुक्त करू शकतात। म्हणजे राष्ट्रपती एखाद्या राज्यपालाला एखाद्या घटक राज्याच्या राज्यपाल पदाबरोबरच एखाद्या राज्याच्या लगतच्या संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक किंवा केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून सुद्धा नियुक्त करू शकतात असाही या ठिकाणी संदर्भ कलम 239(2) मध्ये स्पष्ट केला गेलेला आहे। त्यामुळे कलम 239(2) मधली सुद्धा तरतूद महत्त्वाची आहे, ती पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी। त्यानंतर कलम 154 ज्याबद्दल प्रश्नामध्ये संदर्भ दिलेला आहे की कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता किंवा राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे निहित असतात।
व या अधिकारांचा किंवा या सत्तेचा वापर राज्यपालाकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत केला जातो. कलम 154 मध्ये जी पूर्ण तरतूद आहे ती नेमकी काय आहे की कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता किंवा अधिकार हे राज्यपालाकडे निहित असतात व या अधिकारांचा वापर राज्यपालाकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत केला जातो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत केला जातो याचा संदर्भ आपण या ठिकाणी याही पद्धतीने घेऊ शकता की आपल्याकडे राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असतं किंवा मंत्रिपरिषद असते आणि या मंत्रिपरिषदेच्याही अनुषंगाने हा शब्द इथं वापरला गेला आहे की त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत अशा प्रकारची जी काही सत्ता आहे ती वापरली जाते. तर एक प्रकारे अधिकाऱ्यांमार्फत याचा संदर्भ मंत्रिपरिषद या अर्थाने सुद्धा घेता येऊ शकतो. त्यानंतर कलम 155 नुसार जो काही संदर्भ दिलेला आहे तो काय आहे की कलम 155 नुसार राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. म्हणजे आपल्याकडे राज्यपालांची नेमणूक जी काही ती राष्ट्रपतींच्या माध्यमातून केली जाते याबाबतची तरतूद कलम 155 मध्ये नमूद केलेली आहे. तर राज्यपालाच्या अनुषंगाने असणाऱ्या विभिन्न कलमातील ज्या काही तरतुदी आहेत, मग ते कलम 153 असेल, कलम 154 असेल किंवा कलम 239(2) असेल, कलम 155 असेल, कलम 156 असेल, अशा विभिन्न कलमाशी संबंधित राज्यपालाच्या बाबतीच्या ज्या काही तरतुदी आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावेत. कारण की बहुतांश वेळा आयोगाकडून राज्यपालाविषयी प्रश्न विचारत असताना ते कलमावर आधारित विचारले जातात. त्यामुळे ही बाब आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा या अर्थाने खालील जोड्या जुळवा. यादी 1 आणि यादी 2. यादी 1 मध्ये बंदी प्रत्यक्षीकरण, बी परमादेश, सी अधिकार प्रच्छा, डी उत्प्रेक्षण. आणि यादी 2 मध्ये पर्याय 1 खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे, पर्याय 2 पदाची कायदेशीरता तपासणे, पर्याय 3 अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे आणि पर्याय 4 अटकेची कायदेशीरता तपासणे. मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तो पाहता क्षणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मूलभूत हक्कामध्ये कलम 32 नुसार ज्या काही रिट्स याचिकांचा उल्लेख केलेला आहे त्या रिट्स याचिकांविषयीच्या अर्थाच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे की प्रत्येक रिट्स याचिकेचा नेमका काय अर्थ निघतो त्या अनुषंगाने या ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे. एका बाजूला रिट्स याचिकांची एक प्रकारे नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला रिट्स याचिकांसंबंधीचा अर्थ किंवा त्याच्या संबंधित जी काही व्याख्या आहे त्याचा संदर्भ आपल्याला विचार घेता येऊ शकतो. तर मग आता एक लक्षात घ्या की बंदी प्रत्यक्षीकरण, तर याचा संबंध आपल्याला पर्याय क्रमांक 4 शी जोडता येतो की अटकेची कायदेशीरता तपासणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक झाली असेल तर त्या अटकेची कायदेशीरता तपासण्याच्या दृष्टीने बंदी प्रत्यक्षीकरण या रिट्स याचिकेचा विचार करता येऊ शकेल. त्यानंतर परमादेश पर्याय क्रमांक 3 अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे. परमादेश म्हणजे आम्ही आदेश देतोय, आम्ही म्हणजे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय आदेश देऊ शकतं की एखाद्या अधिकाऱ्यास असा आदेश देऊ शकतं. या अर्थाने परमादेश याचा संबंध आपल्याला सांगता येऊ शकेल की अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे. त्यानंतर पर्याय जो काही अधिकार प्रच्छा सी जो काही संदर्भ आहे तर अधिकार प्रच्छा याचा संबंध पदाची कायदेशीरता तपासणे पर्याय क्रमांक 2 शी आपल्याला जोडता येऊ शकतो की एखाद्या अधिकाऱ्याने एखाद्या पदावर जर हक्क सांगितलेला असेल तर एक प्रकारे त्याची पात्र नसताना जर तो त्या पदावर कार्यरत असेल तर त्याच्या पदाची कायदेशीरता तपासणे, कारण की तो पात्र नसताना त्या पदावर कार्यरत असेल तर त्याच्या पदाची कायदेशीरता तपासणे हे अधिकार प्रच्छा या रिट्स याचिकेला विचार घेता येऊ शकतं. आणि उत्प्रेक्षण पर्याय क्रमांक 1 शी आपण त्याचा संबंध जोडू शकतो की खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे याचा संबंध उत्प्रेक्षणशी आपल्याला जोडता येऊ शकेल. तर या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जोड्या जुळवायच्या अंतर्गत काय सांगता येऊ शकेल तर पर्याय क्रमांक 2 ए चा संबंध पर्याय क्रमांक 4 शी, बी चा संबंध पर्याय क्रमांक 3 शी, सी चा संबंध पर्याय क्रमांक 2 शी आणि डी चा संबंध पर्याय क्रमांक 1 शी. या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. जाऊया या प्रश्नाच्या थोडंसं विश्लेषणाकडे. मग आता पहा, बंदी प्रत्यक्षीकरण ज्याला इंग्रजीमध्ये हेबियस कॉर्पस याही अनुषंगाने ओळखलं जातं. तर एक प्रकारे बेकायदेशीरपणे अटक केल्यास एखाद्या व्यक्तीला न्यायालयात या याचिकेद्वारे दाद मागता येऊ शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर बेकायदेशीरपणे अटक केलेली असेल तर अशा वेळेस या ठिकाणी बंदी प्रत्यक्षीकरण किंवा हेबियस कॉर्पस या रिट्स याचिकेद्वारे न्यायालयामध्ये दाद मागण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला असतो हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता शकेल. त्यानंतर दुसरी रिट्स याचिका मॅन्डामस म्हणजेच परमादेश, की ज्याचा अर्थ आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की आम्ही आदेश देतोय. आम्ही म्हणजे कोणतं सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय हे आदेश देऊ शकतं, कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत मूलभूत हक्कांच्या या रिट्स याचिकांचा संबंध कलम 32च्या अनुषंगाने जोडला गेलेला आहे आणि उच्च न्यायालयाच्या पातळीवर कलम 226च्या दृष्टिकोनातून आपल्याला तो संदर्भ जोडता येतो. तर एकंदरीत या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय असो किंवा उच्च न्यायालय असो हे आदेश देऊ शकतं, आदेश जारी करू शकतं या परमादेश या रिट्स याचिकेखाली. आणि हा आदेश कुणाला जारी करू शकतं तर व्यक्ती, शासन, संस्था, शासनाचा अधिकारी किंवा कनिष्ठ न्यायालय यांना न्यायालयाद्वारे दिलेल्या आदेशानुसार कृती करण्यास सांगितले जाते.
म्हणजे या ठिकाणी पर्यायामध्ये सुद्धा जर आपण संदर्भ पाहिला तर या ठिकाणी अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे असा संदर्भ दिलेला आहे। तर त्याचा विचार करता या ठिकाणी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय आदेश जारी करून किंवा आदेश देऊ शकते। व्यक्ती, शासन संस्था, शासनाचा अधिकारी, कनिष्ठ न्यायालय यांना या न्यायालयाद्वारे या ठिकाणी दिलेल्या आदेशानुसार कृती करण्यास सांगितले जात असते। त्यानंतर प्रतिषेध, प्रोहिबिशन याचा संदर्भ आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल किंवा याचा अर्थ या पद्धतीने स्पष्ट करता येईल की प्रतिषेध म्हणजे बंदी किंवा प्रतिबंधित करणे, बंदी किंवा प्रतिबंध करणे। वरिष्ठ न्यायालय हे कनिष्ठ न्यायालय वा सरकारी न्यायाधिकरण यांना न्यायप्रविष्ट प्रकरणातील एखादी कृती न करण्याबद्दल आदेश देऊ शकतात। कोणतं न्यायालय कोणाला आदेश देऊ शकतं? तर वरिष्ठ न्यायालय हे कनिष्ठ न्यायालय वा सरकारी न्यायाधिकरण यांना न्यायप्रविष्ट प्रकरणातील एखादी कृती न करण्याबद्दल आदेश देऊ शकते। म्हणजे या ठिकाणी वरिष्ठ न्यायालय याचा अर्थ उच्च न्यायालय या अर्थाने घेता येऊ शकतो, कारण की कनिष्ठ न्यायालयाच्या अंतर्गत आपल्याकडे जिल्हा व सत्र न्यायालय किंवा तालुका न्यायालय यांचा संदर्भ विचार घेतला जातो। त्यामुळे वरिष्ठ न्यायालय हे कनिष्ठ न्यायालय वा सहकारी न्यायाधिकरण यांना न्यायप्रविष्ट प्रकरणातील एखादी कृती न करण्याच्या बद्दल आदेश देऊ शकतात या प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन या रिट्स याचिकेखाली। त्याचबरोबर या ठिकाणी उत्प्रेक्षण याचाही संबंध आपल्याला प्रश्नामध्ये जोड्याजोड अंतर्गत स्पष्ट केलेला आहे की ज्याला आपण सॅरिटरी असे या ठिकाणी म्हणू शकतो इंग्रजीमध्ये। आणि एक प्रकारे या ठिकाणी याचा अर्थ या पद्धतीने घेतला जाऊ शकेल की कनिष्ठ न्यायालयास खटला चालवण्याचा अधिकार नसेल, म्हणजे मूलभूत हक्काशी संबंधित या ठिकाणी जो काही रिट्स याचिका आहे तर त्या अनुषंगाने कनिष्ठ न्यायालयास खटला चालवण्याचा अधिकार नसेल तर या याचिकेनुसार वरिष्ठ न्यायालयास त्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे व पुरावे कनिष्ठ न्यायालयाकडून स्वतःकडे मागवण्याचा अधिकार असतो। म्हणजे कनिष्ठ न्यायालयास खटला चालवण्याचा अधिकार नसेल तर या याचिकेनुसार कोणत्या या उत्प्रेक्षण रिट याचिकेनुसार वरिष्ठ न्यायालयास त्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे व पुरावे कनिष्ठ न्यायालयाकडून स्वतःकडे मागवण्याचा अधिकार असतो। असा आदेश शासकीय प्राधिकरणात देखील वरिष्ठ न्यायालय देऊ शकते। म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने तर देऊ शकते, त्याचबरोबर असा आदेश वरिष्ठ न्यायालय हे शासकीय प्राधिकरणांना देखील देऊ शकते। म्हणजे थोडक्यात काय तर कनिष्ठ न्यायालयाकडून एखादा खटला वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे या अर्थाने उत्प्रेक्षण याचा संदर्भ आपल्याला घेता येऊ शकेल। या अर्थाने याचा अर्थ जो आहे तो स्पष्ट करता येऊ शकेल। आणि अधिकार प्रच्छा की ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्यू वॉरंटो असं म्हणू शकतो, तर अधिकार प्रच्छा म्हणजे काय तर तुमचा अधिकार काय किंवा तुमचा हक्क काय या अर्थाने अधिकार प्रच्छा याचा संदर्भ आपल्याला स्पष्ट करता येईल की या याचिकेनुसार एखादा व्यक्ती बेकायदेशीरपणे पात्र नसताना अधिकार पदावर बसली असेल तर त्या व्यक्तीस वरिष्ठ न्यायालय ते पद सोडण्यास आदेश देऊ शकते। म्हणजे थोडक्यात प्रश्नामध्ये जो संदर्भ आपल्याला दिलेला आहे की अधिकार प्रच्छा याचा संबंध कसा जोडला गेलेला आहे तर एक प्रकारे अधिकाऱ्यास पदाची कायदेशीरता तपासणी, म्हणजे एखाद्या पदाची कायदेशीरता तपासायची असेल तर ती या अधिकार प्रच्छा या सदराखाली या ठिकाणी तपासता येऊ शकते। का तर या याचिकेनुसार एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीरपणे पात्र नसताना जर अधिकार पदावरती व्यक्ती बसलेली असेल तर त्या व्यक्तीस वरिष्ठ न्यायालय ते पद सोडण्यास आदेश देऊ शकते आणि या माध्यमातून संबंधित पदाची कायदेशीरता ती तपासू शकते असं म्हणायला वाव आहे। आणि त्यामुळे अधिकार प्रच्छा याचा अर्थ या पद्धतीने स्पष्ट करता येऊ शकेल। त्यानंतर आणखीन एक गोष्ट इथं आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, भले आपल्याला या ठिकाणी बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकार प्रच्छा या संबंध रिट्स याचिकांसंबंधीचा अर्थ किंवा व्याख्या जरी माहिती असली तरी या बाबतीत सुद्धा आयोगाने मागे एकदा प्रश्न विचारला होता, तो म्हणजे कोणता की कलम 32 नुसार कोणत्या आदेशाची तरतूद स्पष्टपणाने केलेली नाहीये। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 32 नुसार कोणत्या आदेशाची तरतूद स्पष्टपणाने केलेली नाहीये तर त्याचं उत्तर आहे निषेधाज्ञा की ज्याला इंग्रजीमध्ये इंजंक्शन असं म्हटलं जातं। निषेधाज्ञा या आदेशाची तरतूद मात्र घटनेमध्ये कलम 32 अंतर्गत केलेली नाहीये। तर त्यामुळे या ठिकाणी याचाही संदर्भ इथं मी स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे, विश्लेषणामध्ये दिलेला आहे की कलम 32 नुसार निषेधाज्ञा इंजंक्शन आदेशाची तरतूद स्पष्टपणाने घटनेमध्ये केलेली नाहीये। मग आता इंजंक्शन किंवा निषेधाज्ञा म्हणजे काय तर न्यायालय जेव्हा एखादे काम रोखण्यासाठी जी आज्ञा किंवा आदेश देते तेव्हा त्यास निषेधाज्ञा असे म्हटलं जातं। म्हणजे न्यायालयाकडून जेव्हा एखादे काम किंवा एखादे कार्य रोखण्यासाठी जी आदेश किंवा जी आज्ञा दिली जाते तेव्हा त्या आज्ञेला किंवा त्या आदेशाला निषेधाज्ञा असं या ठिकाणी म्हटलं जातं, इंजंक्शन असं म्हटलं जातं। पण या निषेधाज्ञा आदेशाची तरतूद या ठिकाणी कलम 32च्या स्तरावर या ठिकाणी मूलभूत हक्कांच्या पातळीवर घटनात्मक हक्कामध्ये केलेली नाहीये आणि त्यामुळे या आदेशाची तरतूद स्पष्टपणाने घटनेमध्ये केलेली नाही हेही आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न पहा या प्रकारचा आहे की भारतीय घटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील। पहा
प्रश्न एकदा पुन्हा एकदा आपण वाचून पाहूया की भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. पर्याय 1 निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासूनच्या दिनांकापासून. पर्याय 2 निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून. पर्याय 3 तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. आणि पर्याय 4 पंचायत निवडणुकांच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून. तर मित्रांनो, या ठिकाणी सरळ हा प्रश्न जो काय आहे तो कलम 243 नुसार या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या बाबतीच्या कार्यकालाच्या प्रश्नातून विचारलेला प्रश्न आहे. कारण की कलम 243 म्हटलं की आपल्याला चटकन आठवलं पाहिजे भारतीय राज्यघटनेतलं कलम 243 पासून कलम 243 ओ पर्यंतच्या संबंध तरतुदी. म्हणजेच काय तर 73 घटनानुसार आपल्याकडे भाग 9 अंतर्गत कलम 243 ते कलम 243 ओ अंतर्गत विभिन्न प्रकारच्या पंचायत संस्थांशी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदे संबंधीच्या ज्या अनेक तरतुदी आहेत त्या पाहायला मिळतात. तर 73 घटनासंस्थांच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि कलम 243 मध्ये 73 घटनासंस्थेद्वारा कार्यकालाबाबतची तरतूद केलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे की ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा जो काय आहे तो कशा पद्धतीने विचार घेतला जातो, 5 वर्षापर्यंत ती कशा पद्धतीने अस्तित्वात राहते, कधीपासून ती कार्यकाल गणला जातो किंवा केव्हापासून तो कार्यकाल विचार घेतला जातो. तर या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की तिच्या निवडणुकीनंतरच्या म्हणजेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. मित्रांनो, एक लक्षात घ्या की ही तरतूद या ठिकाणी फक्त ग्रामपंचायतीलाच लागू पडते अशातला भाग नाही, तर जेवढ्या काय आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, मग ते पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा एक प्रकारे नगर परिषद असो, महापालिका असो किंवा नगरपंचायत असो, या सगळ्यांनाच या ठिकाणी ही तरतूद लागू आहे की त्या संस्थांच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासूनच त्यांचा कार्यकाल जो आहे तो विचार घेतला असतो 5 वर्षापर्यंत. तर या अर्थाने या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. हा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नोत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण पुढे आपण पाहूया. 73 घटनांनुसार कलम 243 मध्ये तरतूद आहे समान कार्यकालाबाबतची. म्हणजे कुणाकुणाचा समान कार्यकाल तर पंचायत संस्थांमध्ये येणाऱ्या ज्या काही तिन्ही पंचायत संस्था आहेत, मग ती ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, या सर्वच पंचायत संस्थांचा कार्यकाल हा समान विचार घेण्यात आलेला आहे 73 घटनांनुसार. आणि म्हणून 73 घटनांनी सर्व पंचायत संस्थांच्या कार्यकालात समानता आणलेली आहे. एवढंच नव्हे तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा कार्यकाल 5 वर्षे निश्चित केला गेलेला आहे. कारण की 73 घटनावृत्ती होण्याआधी विभिन्न घटक राज्यांमध्ये या पंचायत संस्थांचा कार्यकाल हा वेगवेगळा होता. काही ठिकाणी तो 4 वर्षे, काही ठिकाणी 3 वर्षे, काही ठिकाणी 2 वर्षे, काही ठिकाणी 1 वर्ष, अशा पद्धतीने तो कार्यकाल वेगळा होता. मात्र 73 घटनानुसार या तिन्ही पंचायत संस्थांचा कार्यकाल जो आहे तो समान करण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे 5 वर्ष निश्चित केला गेलेला आहे. एवढंच नव्हे तर पंचायत संस्थेच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या बैठकीपासून, जसं मी मागाशी म्हटलं की कोणतीही पंचायत संस्था असो अथवा कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था असो, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या बैठकीपासून नियत केलेल्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्षे गृहीत धरला जातो. म्हणजे जो काही कार्यकाल आहे तो त्या पंचायत संस्थांच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासूनच 5 वर्षे गृहीत धरला जातो असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यकाल पहिल्या बैठकीपासून 5 वर्षे गृहीत धरला जातो हे लक्षात ठेवावं. आणि त्याचबरोबर एखादी पंचायत संस्था राज्यशासनाने मुदतपूर्व बरखास्त केली असल्यास, एखादी पंचायत संस्था राज्यशासनाने मुदतपूर्व बरखास्त केली असल्यास 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे हे शासनावर बंधनकारक असते. म्हणजे जर का एखादी पंचायत संस्था राज्यशासनाने मुदतपूर्व बरखास्त केलेली असेल तर 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणं हे शासनावर बंधनकारक असतं. हे पण बाब आपण 73 घटनेनुसार चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवी कलम 243 तरतुदीच्या आधारावर किंवा कार्यकालाच्या तरतुदीच्या आधारावर. तर या ठिकाणी या संबंध अनुषंगाने या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3.
तर मित्रांनो, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्या व्हिडिओला आपण पुढे कंटिन्यू करूया आणि संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022च्या राज्यव्यवस्था घटकासंबंधीच्या अनेक प्रश्नांची चर्चा पुढे कंटिन्यू करूया. तर पुढचा प्रश्न पहा. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? पर्याय 1 देवराज समिती, पर्याय 2 करण सिंग समिती, पर्याय 3 सुवर्णसिंग समिती आणि पर्याय 4 कृपलानी समिती. तर मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या की 2021च्या पूर्व परीक्षा 2021च्याही परीक्षांतर्गत मूलभूत कर्तव्याविषयीचा प्रश्न आयोगाने विचारलेला होता. एक लक्षात घ्या की या ठिकाणी मूलभूत कर्तव्याविषयीचे अनेक प्रश्न गट क च्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारले गेलेले असल्यामुळे मूलभूत कर्तव्याशी संबंधित संबंध माहिती आपल्याला चांगल्या पद्धतीने तयार ठेवावी लागणार आहे. कारण की गट क च्या एक्झाममध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मूलभूत कर्तव्याविषयी एखादा तरी प्रश्न प्रत्येक वेळेस विचारला गेलेला आपल्याला पाहायला दिसून येईल. याही ठिकाणी प्रश्न विचारला गेला आहे की कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? देवराज समिती, करणसिंग समिती, सुवर्णसिंग समिती आणि कृपलानी समिती. तर एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेमध्ये या मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या स्तरावर 42व्या घटनानुसार 1976 साली समावेश करण्यात आलेला आहे आणि सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी यांचा समावेश जो आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 सुवर्णसिंग समिती या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर याही अनुषंगाने थोडंसं विश्लेषण आपण पुढे पाहूया. आपल्याला मूलभूत कर्तव्याशी संबंधित हे संबंध विश्लेषण किमान पातळीवर तरी माहिती असणं गरजेचं आहे. का? कारण की या बाबतीतच आयोग अनेक वेळा प्रश्न जे आहेत विचारतं. जसं भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेच्या प्रेरणेतून केला गेलेला आहे? तर सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेऊन घटनेत आपण याचा समावेश केलेला आहे. डॉक्टर सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A अंतर्गत मूलभूत कर्तव्यासंबंधी तरतूद भारतीय राज्यघटनेत केलेली आहे आणि कलम 51A अंतर्गत कलम 51AA टू कलम 51AK या अंतर्गत संबंध मूलभूत कर्तव्ये आपल्याला स्पष्ट केलेली दिसून येतात. सुरुवातीला 1976 साली 42व्या घटनावलीद्वारा या मूलभूत कर्तव्यांची संख्या 10 होती आणि 10च मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केलेली होती. मात्र 11वे मूलभूत कर्तव्य जे आहे ते 86व्या घटनावलीद्वारा 2002 साली नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि आज घडीला या मूलभूत कर्तव्यांची संख्या 11 आपल्याला घटनेमध्ये पाहायला मिळते. एवढंच नव्हे तर सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर माहिती असलंच पाहिजे. पण त्याचबरोबर हे पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की मूलभूत कर्तव्याविषयीचा अभ्यास करण्याकरता या ठिकाणी आणखी एक समिती अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कालखंडामध्ये आपल्याकडे नेमली गेली होती. त्याही बाबतची माहिती आपल्याला असू द्यात की मूलभूत कर्तव्याविषयीच्या न्यायमूर्ती J.S. वर्मा समितीची स्थापना 1999 मध्ये झाली होती. मित्रांनो, याविषयी सुद्धा आयोगाने राज्यसेवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की मूलभूत कर्तव्याविषयीच्या कोणत्या समितीची स्थापना 1999 मध्ये झाली होती? तर न्यायमूर्ती J.S. वर्मा समितीची स्थापना 1999 मध्ये झाली होती. ही समिती अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात स्थापन झाली होती. म्हणजे 1999 ते 2004 या कालखंडातलं जे काही अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं तर या कालखंडामध्ये या ठिकाणी न्यायमूर्ती J.S. वर्मा समितीची स्थापना मूलभूत कर्तव्यांच्या एकंदरीत उद्देशाने स्थापन करण्यात आलेली होती. तर ही समिती कोणत्या हेतूने स्थापन करण्यात आली होती? तर न्यायमूर्ती J.S. वर्मा समिती ही मूलभूत कर्तव्यांची नागरिकांकरवी अंमलबजावणी करण्यासाठी काय कायदेशीर तरतुदी अथवा उपाययोजना लागू करता येतील याची व्यवस्था करण्याच्या हेतूने न्यायमूर्ती J.S. वर्मा समितीची स्थापना 1999 मध्ये झाली होती अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कालखंडात. की J.S. वर्मा समितीने मूलभूत कर्तव्यांची नागरिकांकरवी अंमलबजावणी करण्यासाठी काय कायदेशीर तरतुदी किंवा उपाययोजना लागू करता येतील याचा विचार करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा पर्यावरणाशी संबंधित अनेक जनहित याचिकांमध्ये खास करून मूलभूत कर्तव्यांचा आग्रह धरलेला आहे. हेही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं. कारण की सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणाशी संबंधित अनेक जनहित याचिकांवर निर्णय देत असताना भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत कर्तव्यांचा जो काय आहे तो आग्रह धरलेला आहे. कारण की भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित सुद्धा मूलभूत कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे पर्यावरणाशी संबंधित अनेक जनहित याचिकांमध्ये खास करून भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा आग्रह सर्वोच्च न्यायालयाने धरलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर या संबंध अनुषंगाने मूलभूत कर्तव्यांची माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी. एवढंच नव्हे तर या ठिकाणी आता पुढचा आपण प्रश्न पाहूया. तो थोडासा ग्रामपंचायतीच्या प्रश्नातून असणारा प्रश्न आहे. पहा प्रश्न काय आहे तो. खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही? पर्याय 1 ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, पर्याय 2 ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, पर्याय 3 शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे आणि पर्याय 4 यापैकी नाही. मग आता पहा आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, मूळ प्रश्न काय विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही.
खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ग्रामसेवकाचं असं कार्य शोधायचं आहे की जे ग्रामसेवक करीत नाही, असं या ठिकाणी कार्य आपल्याला शोधायचं आहे, असं आपलं काम तिथं शोधायचं आहे. मग आता पर्याय 1 जो दिलेला आहे की ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, हे तर ग्रामसेवकाचं कार्य आहे. पण आपल्याला विचारलंय काय की ग्रामसेवकाचे कोणते कार्य नाही. म्हणतोय पर्याय 1 त्याचं उत्तर येऊ शकतं का? तर येऊ शकत नाही, कारण की ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे हे ग्रामसेवकाचं कार्य आहे. पर्याय 2 ग्रामसभेचा अहवाल तयार करणे. आपल्याला माहित असेल की ग्रामसभेचा अहवाल जो काय तो ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडूनच तयार केला जातो, कारण की ग्रामसभेच्या बैठकीला तो हजर असतो आणि ग्रामसभेचा अध्यक्ष जो आहे तो सरपंच असतो. मात्र ग्रामसभेच्या संबंध कामकाजाचा अहवाल जो काय तो ग्रामसेवकाकडून तयार केला जातो. तर यामुळे या ठिकाणी ग्रामसभेचा अहवाल तयार करणे हे ग्रामसेवकाचंच कार्य आहे. पण आपल्याला विचारलंय काय की कोणतं ग्रामसेवकाचं काम नाही. त्यामुळे पर्याय 2 पण त्याचं उत्तर सांगता येत नाही. त्यानंतर पर्याय 3 की शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे. शासनाकडून जे काही ग्रामपंचायतीच्या अंतर्गत किंवा गावांतर्गत जे काही विविध प्रकारच्या करांची आकारणी केली जाते किंवा त्याची वसुली करण्याची जी काही जबाबदारी आहे ती या ठिकाणी ग्रामसेवकाचीच असते. त्यामुळे शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे हे सुद्धा ग्रामसेवकाचं कार्य आहे, काम आहे. त्यामुळे तिसराही पर्याय याचे उत्तर सांगता शकत नाही, कारण की आपल्याला विचारले काय की खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही. तर यामुळे या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. ही सर्वच या पर्यायातली जे काही कार्य आहेत ही ग्रामसेवकाची कार्य आहेत. यापैकी कोणतंही कार्य हे ग्रामसेवकाचे कार्य नाही असं म्हणता येऊ शकत नाही, आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 यापैकी कोणतंही कार्य हे ग्रामसेवकाचे कार्य आहे असे नाही असं म्हणता येऊ शकणार नाही, आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती आपण पुढे पाहणार आहोत. थोडीशी विस्तृत मी याकरता म्हणतोय का तर या ठिकाणी आपल्याला ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या दोन्ही पदांसंबंधीची माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या अधिकार व कार्याची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आपण पर्यायाचं उत्तर सांगतोय काय की पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, का तर या प्रश्नातली संबंध कार्य ही ग्रामसेवकाची कार्य आहेत असं आपल्याला निष्पन्न झालेलं आहे. मग या अनुषंगाने थोडंसं ग्रामसेवक पदाबद्दल सुद्धा आणि ग्रामसेवकाच्या बरोबरच ग्रामविकास अधिकारी पदाबद्दल सुद्धा सुरुवातीला आपण माहिती पाहूया आणि नंतर मग त्याच्या अधिकार व कर्तव्यावर सुद्धा आपण प्रकाश टाकूया. मग आता पहा, शासनाचा प्रतिनिधी या नात्याने ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून कामकाज पाहत असतात, कारण की ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव याही अर्थाने ओळखलं जातं आणि म्हणून ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून कामकाज पाहत असतात. त्यांची नेमणूक कोणाकडून केली जाते तर त्यांची नेमणूक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या वतीने केली जाते. ग्रामसेवकाची नेमणूक जी काय आहे ती जिल्हा परिषदेच्या CEO किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या वतीने केली जाते. मात्र खऱ्या अर्थाने गटविकास अधिकाऱ्यांच्याच नियंत्रणाखाली ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे कामकाज पाहत असतात. म्हणजे भलेही जिल्हा परिषदेच्या CEO कडून त्याची नियुक्ती होत असली तरी खऱ्या अर्थाने ग्रामसेवक हे गटविकास अधिकाऱ्याच्या म्हणजे पंचायत समितीच्या स्तरावर असणारा जो गटविकास अधिकारी आहे त्याच्या नियंत्रणाखाली आपलं कामकाज पाहत असतात. ज्या गावची लोकसंख्या 3000च्या आत असते त्या गावासाठी ग्रामसेवक असतो. म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या 3000च्या आत असते त्या गावासाठी ग्रामसेवक असतो. मात्र ग्रामविकास अधिकारी कुठं असतो तर ग्रामविकास अधिकारी ज्या ग्रामसेवकांची ग्रामसेवक म्हणून 12 वर्षे सेवा झालेली आहे, ज्या ग्रामसेवकांची ग्रामसेवक म्हणून 12 वर्ष सेवा झालेली आहे अशा व्यक्तींना पदोन्नती देऊन म्हणजेच बढती देऊन प्रमोशन देऊन 3000च्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावांकरता 3000च्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावांकरता ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. म्हणजे पहा की 3000च्या आत जर लोकसंख्या असेल तर ग्रामसेवक म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र 3000च्या पुढे लोकसंख्या असेल अशा गावांकरता ग्रामविकास अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती केली जाते. पण त्याचबरोबर ग्रामसेवक म्हणून 12 वर्षे सेवा पण पूर्ण झालेली असली पाहिजे ग्रामविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करत असताना. तर त्यामुळे ग्रामसेवक कुठे नियुक्त केला जातो, ग्रामविकास अधिकारी कुठे नियुक्त केला जातो, त्यासाठीची लोकसंख्येची मर्यादा काय आहे, या सर्व अर्थाने ही संबंध माहिती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण पाहूया पुढे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची कामे. कोणत्या प्रकारची कामे ग्रामसेवकाला पार पाडावी लागतात किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याला पार पाडावी लागतात. तर पहिलं कार्य आहे शासनाच्या योजना राबविणे, वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची माहिती लोकांना देणे, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तसेच अटी व निकषांची माहिती देणे. म्हणजे शासनाकडून ज्या काही विभिन्न योजना, मग ते राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो, या संबंध शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या विभिन्न योजना राबवणे, वैयक्तिक व सार्वजनिक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्र व अटींची आणि निकषांची सुद्धा लोकांना माहिती देणे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांकडून करांची आकारणी करणे, त्यांची वसुली करणे, न देणाऱ्यांना म्हणजे कर न देणाऱ्यांना नोटिसा पाठविणे, कराची जादा थकबाकी असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे.
म्हणजे करांची आकारणी करणे, त्यांची वसुली करणे, कर न देणाऱ्यांना नोटिसा पाठविणे, कराची जादा थकबाकी असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे, या सर्व जबाबदाऱ्या कराशी संबंधित ग्रामसेवकाकडून पार पडल्या जातात. एवढंच नव्हे तर मासिक सभा व ग्रामसभा यात होणाऱ्या ठरावांची अंमलबजावणी करणे, म्हणजे ग्रामपंचायतीची जी काही मासिक सभा असेल आणि त्याचबरोबर ग्रामसभा असेल तर यात होणाऱ्या ठरावांची अंमलबजावणी करणे, ठरावानुसार शासकीय वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करणे, तसेच बैठकीच्या बाबतीचा इतिवृत्तांत सभेत होणाऱ्या कामकाजाची नोंद करणे, म्हणजे ग्रामसभेच्या अंतर्गत होणारे जे काही कामकाज आहे त्याबाबतची सुद्धा नोंद या ठिकाणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाला पार पाडावी लागते. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या अंकित काम करणाऱ्या नोकरांवर किंवा कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना दररोजची कामे वाटून देणे, तसेच त्यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेणे. कारण की ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामसेवकाशिवाय इतरही कार्यालयीन कर्मचारी कार्यरत असतात, तर त्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्याकडून किंवा त्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर नोकरांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांना कामे वाटून देऊन त्यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेणे ही पण जबाबदारी ग्रामसेवकाला पार पाडावी लागते. त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडे जमा होणाऱ्या शासनाच्या निधीचे तसेच करातून जमा होणाऱ्या रकमेचे आर्थिक व्यवहार पाहणे, त्यांचा हिशोब ठेवणे, लेखापरीक्षणाच्या दृष्टीने जमा खर्चाच्या नोंदीसाठी आवश्यक ती कागदपत्रे जतन करून ठेवणे. म्हणजे ही पण कार्य ग्रामसेवकाला पार पाडावं लागतं की शासनाच्या निधींचे, करातून जमा होणाऱ्या रकमेचे आर्थिक व्यवहार पाहणे, त्यांचे हिशोब ठेवणे, लेखापरीक्षणाच्या दृष्टीने जमा खर्चाच्या नोंदीसाठी आवश्यक ती सर्व कागदपत्र आणि त्याचं जतन करणे, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे, तसेच वार्षिक जमा खर्चाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे, ही पण जबाबदारी अंदाजपत्रकीय दृष्टीकोनातून किंवा अर्थसंकल्पीय दृष्टीकोनातून या ठिकाणी ग्रामसेवकाला पार पाडावी लागते. आणि त्याचबरोबर पंचायत समिती व जिल्हा परिषदेने मागितलेली माहिती देणे, तसेच आयोजित केलेल्या बैठकांना उपस्थित राहणे, म्हणजे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांच्याकडून ज्या काही विभिन्न प्रकारच्या बैठका आयोजित केली जातील तर त्याही बैठकांना उपस्थित राहणे आणि त्यांनी माहिती जी काही मागवली असेल ती माहिती पुरवणे, या बैठकामध्ये दिलेल्या सूचनांची ग्रामपंचायतीच्या कामकाजात अंमलबजावणी करणे. म्हणजे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडून जे काही बैठका आयोजित केल्या जातात तर अशा बैठकांमध्ये आयोजित केलेल्या दिलेल्या सूचनांची ग्रामपंचायतीच्या कामकाजात अंमलबजावणी करणे ही पण जबाबदारी ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवकाला पार पाडावी लागते. तर अशा अनेक प्रकारच्या कामांना या ठिकाणी ग्रामसेवकाला करावं लागतं किंवा पार पाडावं लागतं. तर त्यामुळे ही संबंध कामे की जी ग्रामसेवक असो किंवा ग्रामविकास अधिकारी असो ती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, कारण की याही अनुषंगाने आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा, पुढचा प्रश्न जो आहे तो या प्रकारचा आहे की कोणत्या घटनास्थळांमुळे 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले आहे. कोणत्या घटनास्थळाद्वारे 11वे मूलभूत कर्तव्य या मूलभूत कर्तव्यांच्या यादीत नंतर समाविष्ट केले आहे किंवा केले गेले. कलम 51A असा उल्लेख केलेला आहे आणि पर्याय दिलेले आहेत. 42वी घटनास्थळ कायदा 1976, पर्याय 2 52वी घटनास्थळ कायदा 1980, पर्याय 3 62वी घटनास्थळ कायदा 1992 आणि पर्याय 4 86वी घटनास्थळ कायदा 2002. सरळ हा प्रश्न स्ट्रेटफॉरवर्ड पद्धतीने विचारलेला आहे. पुन्हा एकदा तो मूलभूत कर्तव्याविषयी विचारलेला प्रश्न आहे. मित्रांनो, मी मागेही तुम्हाला म्हटलं होतं की मूलभूत कर्तव्याविषयीचा जो काही प्रश्न आहे तो वारंवार आपल्याकडे गट क च्या एक्झाममध्ये पूर्वपरीक्षेच्या स्तरावर विचारला गेलेला असल्यामुळे मूलभूत कर्तव्याशी संबंधित संबंध जी माहिती आहे ती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर कोणत्या घटनास्थळाद्वारे 11वे मूलभूत कर्तव्य हे मूलभूत कर्तव्याच्या यादीत नंतर समाविष्ट करण्यात आलेला आहे असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आता एक लक्षात घ्या की 42व्या घटनास्थळाद्वारे मूलभूत कर्तव्यांची जी काही समावेश आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे, याबद्दल काही दुमत नाही आहे. कारण की 1976च्या 42व्या घटनानुसारच मूलभूत कर्तव्य ही प्रथमतः भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. पण प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की 11वं मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनास्थळाद्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, तर ते आहे 86व्या घटनास्थळाद्वारे 86वी घटनास्थळ 2002 अंतर्गत 11वं मूलभूत कर्तव्य हे मूलभूत कर्तव्याच्या यादीत नंतर समाविष्ट करण्यात आलेलं आहे हे आपल्याला सांगता येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे की 86वी घटनास्थळ 2002 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये असणारं उत्तर जे आहे ते या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. राहिला प्रश्न 52वी घटनास्थळीचा, तर पक्षांतरी बंदी कायद्याशी संबंधित 52वी घटनास्थळ आहे. आणि 62वी घटनास्थळीचा जर विचार केला 62वी घटनास्थळ ही अनुसूचित जाती जमाती यांच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये ज्या काही राखीव जागा असतात तर त्यांच्या मुदतवाढीच्या दृष्टीतून असणारी 62वी घटनास्थळ होती. अँग्लो इंडियन अनुसूचित जाती जमाती आणि एक प्रकारे लोकसभा आणि विधानसभेच्या स्तरावर असणाऱ्या या अँग्लो इंडियन आणि अनुसूचित जाती जमातींच्या असणाऱ्या राखीव जागांचं आरक्षण याची मुदतवाढ 25 जानेवारी 2000 पर्यंत केली गेली होती या 62व्या घटनास्थळीच्या द्वारे. आणि म्हणून 62वी घटनास्थळ 2000
1992 या माध्यमातून या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आणि अँग्लो इंडियन यांच्या लोकसभा आणि विधानसभेतल्या आरक्षणाची मुदतवाढ ही 25 जानेवारी 2000 पर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली होती, हे स्पष्ट करता येऊ शकेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 86वी घटना दुरुस्ती 2002, की ज्याद्वारे 11 मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेलं आहे. मग आता पहा, याही अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती पुढे आपण पाहूया की भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A अंतर्गत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कलम 51A मध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 51AA टू कलम 51A अंतर्गत या मूलभूत कर्तव्यांची चर्चा केलेली आहे की जी 11 मूलभूत कर्तव्य आहेत. सुरुवातीला 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारा फक्त 10 मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आली होती आणि 11 मूलभूत कर्तव्य की जे कलम 51A मध्ये या ठिकाणी समाविष्ट आहे. 86व्या घटनादुरुस्ती 2002 द्वारा समावेश करण्यात आलेला आहे आणि हे मूलभूत कर्तव्य आहे 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य हे कलम 51A मध्ये 11 मूलभूत कर्तव्य म्हणून नव्याने समावेश करण्यात आलेलं होतं 86वी घटनादुरुस्ती 2002 द्वारा. तर त्यामुळे या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सबंध मूलभूत कर्तव्यांची यादी आपल्याला चांगल्या पद्धतीने तरी किमान पातळीवर माहिती असली पाहिजे, किमान पातळीवरती लक्षात असली पाहिजे आणि ती लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सबंध मूलभूत कर्तव्यांची कलमं पण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण की कधी कधी प्रश्न मूलभूत कर्तव्यांच्या अनुषंगाने असा विचारला जातो की मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा. तर मग अशा वेळेस या ठिकाणी ही मूलभूत कर्तव्यांची यादी ही मूलभूत कर्तव्यांशी संबंधित असणाऱ्या कलमांच्या रचनेने चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवता येते की जेणेकरून मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम आपल्याला लावता येऊ शकेल. तर त्यामुळे या ठिकाणी मूलभूत कर्तव्याशी संबंधित सबंध जे काही घटक आहेत ते चांगल्या पद्धतीने आपण गट क च्या एक्झामच्या रचनेने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या संयुक्त गट क पूर्वपरीक्षा 2022शी संबंधित असणाऱ्या राज्यवस्था घटकासंबंधीचे जे काही प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण विस्ताराने पाहिलेले आहेत आणि या प्रश्नांची उकल, या प्रश्नांचं विश्लेषण आणि या प्रश्नांशी संबंधित IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण आता या पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा संयुक्त गट ब आणि क 2023च्या प्रश्नांची सुद्धा चर्चा या ठिकाणी PYQ सिरीज बेसिसवर करणार आहोत राज्यवस्था घटकाच्या अनुषंगाने. कारण की एक लक्षात घ्या की 2023 मध्ये संयुक्त गट ब आणि गट क या दोन्ही एक्झाम पूर्वपरीक्षेच्या पात्रवर एकत्रित विचार घेतल्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळे संयुक्त गट ब क 2023 या अनुषंगाने राज्यवस्था घटकाशी संबंधित जे काही प्रश्न आहेत 2023च्या अंतर्गतचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणाने विस्तृत पद्धतीने या ठिकाणी त्याचं विश्लेषण पाहणार आहोत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की अशाच प्रकारे PYQ सिरीजच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारच्या प्रश्नांवर आणि अनेक प्रकारच्या प्रश्नांची उकल करत या ठिकाणी राज्यवस्था घटकावर प्रकाश टाकणार आहोत. राज्यवस्था घटकाच्या अनेक प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा घेऊन आणणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथं आपण थांबूयात आणि जाताना पुन्हा एकदा सर्वांना विनंती की आपल्या YouTube चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि विशेष म्हणजे आपल्याला या प्रत्येक व्हिडिओची जर या ठिकाणी PDF हवी असेल तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला आपल्याला निश्चितपणे प्राप्त होईल. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि या प्रत्येक व्हिडिओची जी काही PDF आहे ती आपण प्राप्त करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.